महिला नगरसेविका मानसी लोळगे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करणे तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना कामात अडथळा आणणे, दमदाटी आणि धमकी देणे, कचरा गाड्या आणि इतर वाहनांना अडवणे, शिवीगाळ करणे असे आरोप करत महायुतीच्या वतीने तानाजी आनंदराव जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन निवेदन देत कारवाईची मागणी केली। महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सुरक्षिततेबाबत ही चिंता व्यक्त करत जाधव यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका मानसी लोळगे यांनी केली आहे। त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आपण सगळे माहितीचे नगरसेवक काय विषय आहे आणि पोलीस प्रमुखांनी काय सांगितलं? नमस्कार, मी मानसी सतीश लोळगे, कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 19 मधून निवडून आलेली आहे। आज महायुतीच्या इथे सर्व महिला तसेच आपले जे पुरुष हे सगळे नगरसेवक नगरसेविका इथे येण्यामागचं कारण असं आहे की मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये निवडून आल्यानंतर आमच्या प्रभागामध्ये एक तानाजी जाधव नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे। त्या व्यक्तीने आमच्या भागात माझ्या विरुद्ध असू देत किंवा अनेक नगरसेवक नगरसेविकांच्या विरुद्ध त्याने अनेक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावरती टाकलेले आहेत। सोशल मीडियावर एकतर असं महिलांचं शूटिंग करून टाकणंच अन्यायकारक आहे, बंधन म्हणजे ते टाकूच शकत नाही। हा झाला आमचा एक प्रश्न। त्यानंतर तो आमच्या प्रशासकीय कामात शासनाचे जी कामं आहेत म्हणजे कचरा उठाव करणे, त्यासाठी जे येणारे आपले ट्रॅक्टर आहेत, कचरा गाड्या आहेत, या वारंवार तो त्या गाड्या थांबवून त्या गाड्यांच्या चालकांच्या किल्ल्या काढून घेणे असले प्रकार करत होता। तर ह्या सर्व गोष्टी गेले 3-4 महिने आम्ही सहन करत आहोत, परंतु आता एक लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नगरसेवक नगरसेवकांनी ठरवलं, आज आम्ही या ठिकाणी सर्वजण त्या तानाजी जाधव या व्यक्तीच्या अगेन्स्ट कंप्लेंट देण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटलो आहोत आणि पोलीस अधीक्षकांनी आम्हाला त्याच्या अगेन्स्ट आम्ही कठोर कारवाई करू अशी ग्वाही दिलेली आहे। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते।